युरोपच्या भूमीवरती जाऊन डॉक्टर एस जयशंकर यांनी पाश्चात्य देशांना त्यांच्यात शस्त्रांवरनं अशी काही चपकार लगावली आहे की सध्या संपूर्ण जगात फक्त भारताची चर्चा सुरू आहे। नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात। नमस्कार, मी दुर्गा। फिनलंडमध्ये एका पत्रकारानं भारताची आंतरराष्ट्रीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला। त्यानं थेट आरोप केला की भारत रशियावरती जास्तच सहानुभूती दाखवतोय आणि रशियाकडनं तेल खरेदी करण्यासाठी खूपच उत्सुक आहे। यावर जयशंकर यांनी पाश्चात्य देशांचा दुटप्पीपणा उघडा पाडत म्हटलं की आम्ही तेल राजकारण पाहून नाही तर किंमत पाहून खरेदी करतो आणि राहिला प्रश्न नैतिकतेचा तर आजपर्यंत कोणत्याही युरोपियन देशांवरती भारताच्या शस्त्रांनी हल्ला झाला नाहीये, पण युरोपचे शस्त्र मात्र भारताच्या विरोधामध्ये वापरले गेले आहेत। हे युरोपनं लक्षात ठेवावं। I buy oil based on cost and availability. So at that point of time, much of the oil available on the market was Russian because the Europeans were essentially buying up the Middle East oil, which was our traditional supply. So circumstances pushed us in a certain direction. No European country has been attacked with Indian weapons. I wish I could say that for European weapons vis-a-vis India. So keep that in mind. Be more explicit so that people understand what you're saying. Europeans sell weapons which are used to attack India. Not now, for many, many years. We Indians have never done anything to endanger Europe. So I think that's a reasonable point. जयशंकर यांच्या या आक्रमक रूपानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या फिनलँडच्या परराष्ट्र मंत्री एलिना वाल्टोनेन यांनी भारताच्या समर्थनार्थ त्या धावून आल्या। त्यांनी जाहीरपणे म्हटलं की भारतानं पूर्णपणे नियमामध्ये राहूनच तेल खरेदी केलं आहे आणि भारताची भूमिका अगदी योग्य आहे। या एका वाक्यानं भारताच्या विरोधामध्ये रचला जाणारा खोटा प्रचार एका झटक्यामध्ये उद्ध्वस्त झालाय। युरोपला त्यांच्याच भूमीवरती आरसा दाखवत डॉक्टर एस जयशंकर यांनी सडेतोड असं उत्तर दिलंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा।